इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 6वा, मुघलांशी संघर्ष. प्रश्न पहिला, खालील घटना कालानुक्रमे लिहा. 1. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. 2. लाल महालावर छापा. 3. आग्र्याहून सुटका. 4. राज्याभिषेक. 5. पुरंदरचा तह. 6. शाहिस्तेखानाची स्वारी. उत्तर, आपण घटना ह्या कालानुक्रमे बघूया. तर पहिली घटना येते शाहिस्तेखानाची स्वारी. 2. लाल महालावर छापा. 3. पुरंदरचा तह. 4. आग्र्याहून सुटका. 5. राज्याभिषेक. 6. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. प्रश्न दुसरा, शोधा म्हणजे सापडेल. 1. संस्कृत शब्द असणारा कोश. राज्य व्यवहार कोश. 2. त्र्यंबकगड जिंकून घेणारा मोरोपंत पिंगळे. 3. वणी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार दाऊद खान. 4. इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण सुरत. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात लिहा. 1. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. उत्तर, आपल्या स्वराज्याला सर्व मान्यता मिळवण्यासाठी शिवरायांनी विधिवत राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित केले. 6 जून 1674 या दिवशी पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. या राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. होण व शिवराई ही 2 नाणी पाडली. राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंतास श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख करण्यास सुरुवात झाली. 2. आग्र्याहून सुटका. उत्तर, औरंगजेबाने शिवाजी राजांचा दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. अशा वेळी डगमगून न जाता शिवरायांनी धैर्याने ओढवलेल्या प्रसंगाला तोंड दिले. नजरकैदेतून सुटण्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली. त्याप्रमाणे शिताफीने ते निसटले. आग्र्याहून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोहोचले. अशा रीतीने शिवाजी राजांनी मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली. 3. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. उत्तर, ऑक्टोबर 1677 मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली. प्रथम गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी त्यांनी मैत्री तह केला. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला. तामिळनाडूतील जिंजी व वेल्लोर हे किल्ले जिंकले. तंजावरचे राजे वेंकोजी या आपल्या सावत्र बंधूंना स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचाही राजांनी प्रयत्न केला. 4. शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. उत्तर, 30 वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर निर्माण झालेल्या स्वराज्याला सर्वमान्यता मिळावी म्हणून शिवरायांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी पंडित गागाभट्टांना बोलावून घेतले. रत्नजडीत असे 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेतले. विविध प्रांतातून श्रेष्ठ विद्वानांना, राज्यकर्त्यांना आमंत्रित केले. सोन्याचा होण आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. अशा रीतीने शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पूर्वतयारी केली. प्रश्न चौथा, कारणे लिहा. 1. शिवरायांनी पुरंदरचा तह केला. उत्तर, शिवरायांकडील किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने मोठी फौज पाठवली. या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. मिर्झाराजे जयसिंग व दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. परिस्थिती मोठी कठीण होती. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगाशी बोलणी करून पुरंदरचा तह केला. 2. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. उत्तर, मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना 23 किल्ले व 4 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता. हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी
शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.